वीर हो सर्जवा उठा चला सशस्त्र व्हा उठा चला उठा युद्ध आज पेटले जवान झालेले पुढे मिळून सर्व शत्रूला क्षणात तारूया खडे मिळून सर्व शत्रूला क्षणात तारूया खडे एक संघ उनी लढू चला उठा उठा चला चला उठा राष्ट्रवीर हो. नमस्कार, दत्ताराम पुंजाजी घोगे. आजच्या पॉडकास्टमध्ये भारतीय लष्करातील शूर शिपाई जे आमचे कृष्णा जयराम आमरे यांनी 15 वर्ष लष्करातल्या सेवेमध्ये जम्मू काश्मीरपासून कारगिलच्या युद्धामध्ये कलकत्त्यावरून डाख्यापर्यंत बांगलादेश मुक्तीसंग्राम यातून सगळ्या युद्धामध्ये त्यांनी जे काम केलेलं आहे आणि आज आपल्या भारताची आभूषणं भारताचे अलंकार म्हणजे वायुदल, भूदल आणि आपलं जलदल हे 3 स्थल आहेत. म्हणजे नेव्ही आली, आर्मी आली आणि जे आपले जे 3 फौजी आहेत. आणि त्यामध्ये आज दीपक ठाकूर प्रेझेंटच्या वतीने आजच्या पॉडकास्टमध्ये त्यांना आम्ही एक मानाचा मुजरा करीत आहोत. 1 जूनला त्यांचा वाढदिवस, गेल्या 1 जूनला त्यांचं 75 पूर्ण झाली, अमृत महोत्सव झाला, आता त्यांची 77 पूर्ण होते. आणि अशा अगदी नवतरुण मनाच्या भारतीय सैन्याला आम्ही मानाचा मुजरा करण्यासाठी आमचे दीपक ठाकूर प्रेझेंटेड दीपक ठाकूर यांना विनंती करतो आहे की आपण की आजचे आमचे जे पॉडकास्टचे अतिथी आहेत माननीय कृष्णा जयराम आमरे यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करूया आणि मुख्य मुलाखतीला सुरुवात करूया. तर मी सर्वप्रथम आमरे साहेब यांचं सहर्ष स्वागत करत आहोत आणि पहिल्या सत्कारासाठी आम्ही दीपक ठाकूर यांना विनंती करत आहोत की आपण येऊन दैसरकारांच्या वतीनं भारतीयांच्या वतीनं त्यांचा एक शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊया. 1 जूनला त्यांचा वाढदिवस आहे, पण त्या अगोदर आम्ही आजची पॉडकास्टमध्ये संधी घेत आहेत. तर आपण आजच्या कार्यक्रमाला मुख्य सुरुवात करूया. बोल बॉस बोल में आपका हार्दिक स्वागत है. आज स्वतंत्र सेनानी कृष्णा आमरे जी के साथ मैं हूँ और आज उनका हम स्वागत कर रहे हैं. सर, कॉन्ग्रेचुलेशन एंड हैप्पी बर्थडे. शूर जवान कृष्णा जयराम आमरे, वय वर्ष 75, आता पूर्ण झाली 76. वैशिष्ट्य म्हणजे भारतीय जवान, भारतीय लष्करातला माणूस आत्ताच्या वर्तमान काळामध्ये जे युद्ध पाहताना भरभरून आमच्याशी कथन करताना आज आम्ही त्यांना पॉडकास्टमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून सन्मानित करण्यात आलेलं आहे. काही दिवसापूर्वी म्हणजे गेल्या महिन्यातच आपल्या 26 पर्यटकांना काश्मीरमध्ये फिरायला गेले पर्यटकांवरती आतंकवाद्यांनी जो हल्ला केला, त्यांचं नाव धर्म विचारून गोळ्या घातल्या. म्हणजे किती टोकाला हे पाकव्याप्त आतंकवादी गेले तरी त्यांच्यातली ती मस्ती जाईना. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी खूप संयमाने विचार केला. मग नंतर शेवटी लास्टला जे आमच्या भगिनींचं शेंदूर जे कुंकू पुसलं गेलं, कुंकाची किंमत काय ती किंमत दाखवण्यासाठी
पाकिस्तानला त्यांचा धडा शिकवला. आपल्या भारताने पाकिस्तानमध्ये नागरिक वसाहतीवर बॉम्ब टाकले नाही, पाकिस्तानच्या सैन्याला उडवलं नाही, पण आपण आतंकवाद्यांची जे छावण्या होत्या त्या उडवल्या गेल्या. पण आजही पाकिस्तानच्या कुरापती चालू आहे. आणि आजच्या वर्तमान युगात की आपण पाहिलं असेल की आपल्या भारत देशाने त्या लष्कराने वायुदल असो, भूदल असो, जलदल असो, जबरदस्त कामगिरी केली, त्यांना मानाचा सल्यूट. पण आज आपल्याशी पॉडकास्टवर बोलण्यासाठी जे आमचे वीर जवान आहे की त्यांनी भारतीय लष्करामध्ये गेली 15 वर्षे काम केलेलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये माझ्या माहितीप्रमाणे 71 युद्धामध्ये त्यांना गोळी लागली होती. त्यानंतर त्यांनी जर पाहिलं बांगलादेश मुक्त करण्यासाठी त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्या काळामध्ये बांगलादेश मुक्ती करण्यासाठी आपल्या जवानांना कलकत्त्यावरून ढाक्यापर्यंत पाठवले गेले. आणि त्या मोमेंटमध्ये, त्या चळवळीमध्ये असे शूर आणि वीर जवान कृष्णा जयराम आमरे साहेब, आम्ही तुमचं स्वागत करतो आहे. पण आजच्या परिस्थितीवर तुम्हाला काय वाटतं आहे, आजची स्थिती? एक लाईन ऍड करा. हे जे ऑपरेशन झालं त्याचं नाव ऑपरेशन सिंधूर. आमच्या देशातल्या पर्यटकांचे माय भगिनींची जे कुंकू पुसलं गेलं, त्या कुंकाचा बदला घेण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सिंदूर ॲक्शन घेतलं. सिंदूर म्हटलं की आज हिंदीमध्ये शब्द कुंकाला सिंदूर म्हणतात, आपल्या मराठीमध्ये सिंदूर हनुमंताचा असतो. पण आज हनुमंताच्या शक्तीसारखं आपले जवान लढत आहे. तर साहेब, तुम्हाला या आत्ताच्या परिस्थितीत तुम्ही काही माहिती द्याल का? आताच्या सर्व्हिसमध्ये आता नवीन युगामध्ये जो काय पाकिस्तानवरती हल्ला करतात ते फारच अत्यंत चांगली गोष्ट आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे. पाकिस्तानची जी मस्ती, गुरमुरी जी काय म्हणतात त्यांची, हां, ती मस्ती वाढलेली आहे. बरोबर. तुम्ही जर भारतीय युद्धात ज्या लष्करात होतात तर तुमच्या काळातली काही युद्ध किंवा तुमच्या काळातले काही प्रसंग सांगाल का? अशा काळामध्ये तेव्हा भरपूर कठीण परिस्थिती होती, कारण सामनी लढाई होत होती. आता एवढे तसं परिस्थिती नाही. आता जी परिस्थिती आहे की 500 किलोमीटरच्या आसपास जो गोळीबार हल्लीच्या ज्यामध्ये होते त्या टायमाला एकदम समोरासमोर लढाई होत होती. 300 गजच्या आतमध्ये समोरासमोर एकामेका दुश्मनाला मारले जात होते. आणि आता कमसे 5000 किलोमीटरपर्यंत फायरिंग होते. आणखीन युद्धसामग्री आपल्या इंडियाबरोबर भरपूर पुढे आहे. आणखीन तेवढी आजकाल वापर करत नाही. तरी पण या टायमाला बांगलादेशमध्ये वापर केला थोडा बहुत. तरी पण आता त्याच्यापेक्षा ज्या एवढ्या वर्षामध्ये सरकारने सामग्री जमा केले ते भरपूरच मोलाचे आहे. आणि याच्यापुढे असंच पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे. आपण भारतीय लष्करात जाताना, भरती होताना म्हणजे काय विचार केला होता आणि कधी भरती झाले तुम्ही? मी 1968मध्ये भरती झालो. तेव्हा असं काय विचार केला नव्हता की पाकिस्तानची लढाई होईल म्हणून. 1 वर्षाची ट्रेनिंग करून आम्ही बांगलादेश स्वतंत्र करण्याकरता बंगालमध्ये आम्हाला कलकत्त्याला ड्युटीला पाठवलं. आणि 1 वर्ष लढाई चालूच होती. परंतु 71ची लढाई ही बांगलादेश स्वतंत्र करण्याकरता इंदिरा गांधी या मॅडमनी जेव्हा हे विडा उचललं की बांगलादेश स्वतंत्र करण्या आपली फौज भरपूर मारले गेले. त्या टायमाला असे लोक काही जे तुकड्या सर्व संपल्या. आणखीन काही लोक वाचले ते वाचले. आणखीन काही युद्धामध्ये भरपूर नुकसान झालं. तसं आता या परिस्थितीमध्ये होणं शक्य नाही, कारण आजकाल युद्धसामग्री भरपूर हे आहे. आणखीन आता जे सध्या चालू आहे त्याप्रमाणे त्या टायमाला अशीच युद्धसामग्री नव्हती. तरी पण आपला बांगलादेश इंदिरा गांधीने विडा उचलल्याप्रमाणे तिने हे करून स्वतंत्र करून दिला. त्याच्याबद्दल पुष्कळ अभिमान आहे. आपली पोस्ट आपण पहिल्या भरती झालं, पहिलं कुठे पहिले भरती? आमची भरती आम्ही बेळगाव सेंटर, मराठा लाईट इन्फंट्री बेळगाव सेंटरमध्ये भरती झालो. 1 वर्षाची ट्रेनिंग केली. 1 वर्ष ट्रेनिंग झाल्यानंतर आम्हाला याच्या युद्धामध्ये सामील होण्याकरता कलकत्त्याला कलकत्त्यावरून आम्ही
जसे जशी फौज ॲडव्हान्स होत झाली तसे फौजे बरोबर आम्ही बी ॲडव्हान्स होत गेलो आणि शेवटी खुलना जिशोर या ठिकाणी भरपूर अत्याचार होते, लेडीजवरती पुष्कळ अत्याचार होते. ते अशा परिस्थिती आपल्या भारतीय सैन्याने त्यांना हाणून पाडून त्यांना बांगलादेश स्वतंत्र करून दिला. तो काळ तुम्ही पाहिलेला आहे. पण तुम्ही मूळ म्हणजे तुमची जन्मभूमी कर्मभूमी त्याबद्दल जरा सांगाल का? तुमचा जन्म कुठे झाला? आणि गावात जन्म आमचा गावीच झालं, शिक्षण बी गावीच झालं. नंतर मुंबईला असेच आलो तर असंच भरती होते म्हणून गाव गुंजेच्या रत्नागिरीमध्ये खेड तालुक्यामध्ये गुंजे गावामध्ये आमचं गाव आहे. आणि असा काय विचार केला नव्हता की आम्ही लढाईमध्ये सामील हो म्हणून. तरी पण आमचा योग आला लढाईमध्ये जाण्याकरता आणि ते जावं लागलं. जसे आपण झेंड्याखाली कसम काढल्यानंतर लढायला ते जावंच लागतं आणि ते कसम काढल्यानंतर मरेन या वाचलो तर परिवाराकरता वाचतो, मेलो तर देशाकरता मरतो. याप्रमाणे आम्ही एवढ्या असलो लढाईमध्ये सामील होतो. आणि तशी लढाई त्या परिस्थितीमध्ये 71च्या लढाईमध्ये आम्ही 14 तारखेला नंतर कॅज्युअल्टी झालो. त्या टायमाला अशी परिस्थिती होती की आमचे ट्रूप्स पूर्ण कॅज्युअल्टी झाले, कोण हे झाले. त्यांचे मुर्दे आम्ही दिवसभर रात्रंदिवस, कारण लढाई रात्रीची व्हायची, दिवसाची होत नव्हती. कारण त्या टायमाला दिवसाची लढाई वरची त्यांचे बी दुश्मनांची हवाईचं फायरिंग करायचे, आपले बी म्हणून जास्त करून रात्रीची या सकाळच्या टायमाला लढाई व्हायची. आणि अशा टायमामध्ये बंगालमध्ये एवढी परिस्थिती होती की समोर काहीच दिसत नव्हतं. अशामध्ये अंदाजून फायर व्हायचं, जसं आपण दिवाळीत फायरिंग करतो त्याप्रमाणे फायरिंग. आता तर काहीच नाही, पण त्या टायमाला अशा याच्यामध्ये किती लोक मारले गेले, आपले बी मारले गेले, पब्लिक बी मारलं गेलं. असं इंडियाचं भरपूर नुकसान झालं. तरीसुद्धा इंडियाने काही हार घेतली नाही आणि शेवटी 17 तारखेला वार हे झाला. आणखी जेवढे तेवढे पाकिस्तानचे सैन्य होतं एंडाप झाले, तेवढे कैद्य होऊन आपल्या देशामध्ये 2 वर्ष की 1 वर्ष आपल्या देशामध्ये त्याला सरकारने पोचला. नंतर समझोता झालं तेव्हा त्यांना सोडण्यात आलं. साहेब, तुम्ही भारतीय लष्करात जेव्हा आलात, तुमचे पूज्य माता पिता जी त्यांनी तुम्हाला जेव्हा भरती झाला त्यांच्या मनाला किंवा त्यांना कसं वाटलं असेल की आपण आपल्या मुलाला देशासाठी लढायला पाहिजे? तेव्हा काय माझे आई वडिलांची नावं सांगा त्याला. माझे वडील जयराम भाऊ आमरे तेव्हा काय मी लहान असतानाच वारले, 15 वर्षाचं असतानाच वारलं. माझ्या चुलत भावाने मला मुंबईला घेऊन आला. तेव्हा काय आमचं मुंबईला कोणीच नव्हतं. मुंबईला आले तर आमच्या भावाने पोलीसमध्ये होते, त्यांना BDD चाळीमध्ये राहत होतो. आणि त्याने नंतर मला असं त्या टायमाला काही एवढी परिस्थिती होती की माझं काहीच माझी मागची परिस्थिती काही नव्हती. आई एकटीच गावी असायची. तेव्हा लग्न वगैरे माझं झालं नव्हतं. आणि मग नंतर विचार केला, तेव्हा असं कंत्राटमध्ये नोकरी, ते 1 रुपया 2 रुपये रोजामध्ये आम्ही नोकरी केली. नंतर माझी बहीण हे माझ्या पाठची बहीण मुंबईला आली, तिच्याकरती राहायला गेलो. नंतर विचार केला की आपण इथे ह्या नोकरीमध्ये काय आपल्याला काय हे मिळणार नाही, म्हणून मी मिलिटरीत भरती व्हायचा हे केला. माझे मित्र लोक जसे रत्नागिरीवरून गावावरून असे लोक यायला लागले, तसं मी बी गेलो याला कुलाब्याला आणि गेट ऑफ इंडियाला. आणि तिथे एका दिवसात भरती झालो, मेडिकल वगैरे झाले. नंतर आम्ही पूर्वी कसं होतं कास्ट व्हायची पाठवतो, आम्ही मराठा असल्यामुळे आम्हाला मराठा ग्रुपमध्ये पाठवलं. सेंटर बेळगाव आमचं, तिथे आम्ही 1 वर्ष ट्रेनिंग केली. नंतर आम्ही पुढच्या याला याच्यामध्ये सामील झालो. तुमच्या पूज्य आईंना कसं वाटलं असेल? कारण का आई तुमच्यावर होत्या. आईला तेव्हा आईला बरं आईला वाटलं असं म्हणजे कोणीच पाठीमागे नव्हतं ना तिच्या पाठीमागे. म्हणून मी लढाईमध्ये साहेब 3 महिने हॉस्पिटलमध्ये राहिलो. तरी पण ते मला हॉस्पिटलमध्ये राहिलो, जेव्हा लढाईमध्ये कॅज्युअल्टी झालो तेव्हा अशी परिस्थिती होती की परंतु आम्हाला सुरुवातीला लढाई माझ्याच जोडीचं 2 शिपायाने मला पाठीमागे 2-3, कारण RAP काय पुढे एकदम वारती पुढे राहत नव्हती. तरी पण पाठीमागे ॲम्ब्युलन्स वगैरे असायचं, 2-3 किलोमीटर मागे आणून सोडणार, तेव्हा ॲम्ब्युलन्समधून हॉस्पिटलमध्ये पोचवायचे. अशा टायमाला अशी परिस्थिती बंगालमध्ये होती, कारण सर्व बंगालचा दलदल एरियामुळे गाड्या वगैरे पुढे जात नव्हत्या. अशा शिपायाने 2 शिपायाने मला आणून आणि तेव्हा पब्लिक असं एवढं मेलं होतं की विचारलं होतं. पब्लिक असो फौजी असो त्यांनाही आपलं सरकार त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये टाकून जाळत होते किंवा गाडत होते, ते काय एवढं मला माहिती नाही. तरी पण मला आणून ॲम्ब्युलन्समध्ये सोडलं. ते पाय माझा अलग झाला होता, हे रक्त वाहणे जात होते त्याच्यावरती आम्हाला ते 2 किलोमीटर त्याने आणून
सोड ॲम्ब्युलन्समध्ये सोडलं. मग आमचे ट्रूप्स मागे असतो हा डॉक्टरचा. त्याने नंतर बॅराकपूरला सोडलं. बॅराकमध्ये हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टर बी चांगले भेटले. तेव्हा आर्मीमध्ये डॉक्टर चांगलेच होते, डॉक्टर बी चांगले होते. डॉक्टरांनी सर्व हे केलं, बघितलं. कारण त्यामुळे आमचं काय अशी परिस्थिती नंतर रक्त गेल्यानंतर आम्हाला काय शुद्ध नव्हती, काय नव्हतं. नंतर 8 दिवसांनी आम्हाला शुद्धीवर आलं की नंतर डॉक्टरने ऑपरेशन केलं. जे शेल वगैरे होते पायामध्ये, गोळ्या वगैरे त्या काढल्या. आणि नंतर हे 15 दिवसा, कारण ते पुढून लढाई चालू असल्यामुळे मागून येतच राहणार ना, तेवढे लोक पुढे मग पाठवत राहिली. मग काय ताबडतोब ऑपरेशन केलं नाही. तिथून कलकत्त्याला बॅराकपूरहून कलकत्त्याला पाठवलं. कलकत्त्याला काही दिवस ठेवलं. तिथून नंतर आम्हाला अलाहाबादला पाठवलं. हॉस्पिटल ट्रान्सफर करत राहणार. अलाहाबादला पाठवलं तरी कारण माझे जखम मला हड्डी होती, बाकी काहीच नव्हतं, हे सर्व अलग झालं होतं. अलाहाबादला पाठवलं. अलाहाबादला नंतर तरी तिथून बी हॉस्पिटल काही दिवस ठेवलं. थोडी जखम वगैरे भरल्यानंतर ऑपरेशन करण्याकरता लखनौला पाठवलं. लखनौला मग माझी हे कमरेचं याचं स्वतःचं दुसऱ्याचं चमडं लागत नाही असं काढून लखनौला हॉस्पिटलला ॲडमिट केलं. तिथं बी प्रत्येक हॉस्पिटलमध्ये ते ट्रान्सफर करायचे. तिथून हे केल्यानंतर 1 महिना झाल्यानंतर मी थोडंसं वाकरवरती चालायला लागलो. नंतर आम्हाला सेंटरला पाठवलं. सेंटरवरून आम्हाला नंतर गावी पाठवलं. तेव्हा गावी प्रत्येक हॉस्पिटलमध्ये पाठवायचे. तिथून टेलिग्राम जायचे. हॉस्पिटल तेव्हा हे फोन बिन काहीच नव्हते टायमाला, टेलिग्राम जायचे. ते गावी टेलिग्राम, गावात बी आमचे लोक अनपढ लोक, गावात खेडेगावात अनपढ, त्याला त्या आई आमचे टेलिग्राम दाखवायचं. कोण म्हणजे तिचा पाय गेला, कोण हात गेला, कोण बेही झाला असे सांगायचे. तशी ती घाबरायची, पण तिला काय आसरा नव्हता काय. माझ्या हॉस्पिटलमध्ये जाऊ ना किंवा आमचे रत्नागिरी करून जिल्ह्यातून यायचे, तालुक्यातून यायचे चौकशी करायला. कारण आमच्या गावातला मी एकटाच झालो होतो वारमध्ये 71च्या. मग चौकशी करून जायचं, काय तुमची परिस्थिती आहे, काय तुम्हाला पाहिजे, सर्व चौकशी करून जायचे. पण आम्हाला गव्हर्नमेंटने काय तेव्हा डिक्लेअर केले, जे वार कॅज्युअलिटी आहे त्यांना 5-5 लाख रुपये मिळणार असं सांगितलं होतं. आणि जे शहीद झाले 5-5 हजार कॅज्युअलिटीला मिळणार, 5 लाख रुपये शहीद झाले त्यांना मिळणार. तसे त्या टायमाला गव्हर्नमेंट डिक्लेअर केलं, पण मला काहीच दिलं नाही. ते आमचा चुलत भाऊ जो पोलिसवाला मला घेऊन आला होता तो गावाला गेला. तेव्हा मग आईला नेऊन स्टेट गव्हर्नमेंटचे तालुक्याला नेऊन 250 रुपये दिले, एक तांब्या दिला तेव्हा स्टीलचा. एवढं समजूचं आम्हाला की त्या माझं लेटर बी आहे की असं. पण आम्हाला काही गव्हर्नमेंटकडून मदत मिळाली नाही. मी माझ्या स्वतःच्या जीवावरती मग गावी गेलो. बेळगाववर आम्हाला सेंटरवरून 2 महिने सुट्टीवर पाठवलं. तरी पण मी लांब पॅन्टमध्ये पाहिजे नाही घालून. लोक गावचे म्हणजे हा लढाईमध्ये वारमध्ये झाला त्याला काय कसं काय लागलं, पण मी कोणाला दाखवलं नाही. सर्व असं याच्यामध्ये 2 महिने काढले. परत सेंटरला गेलो. ज्या डॉक्टरने माझं जे बॅराकपूरला जिथं जे काय केलं होतं तो डॉक्टरच मला बेळगावला भेटला. कारण डॉक्टर जो 2 आमच्या आर्मीमध्ये जायचे, तरी पण ते सर्व अनपढच ना. कोण रिटायर आमच्यात एक कॅप्टन होता, त्याने रायफल तोडली होती बेळगावला, त्याला 8-2 स्टार लावून तो होता, तो बी अनपढच. त्याला काय टेलिग्राम टेलिग्राम जायची, त्याला काय माहिती आहे. ते असेच सांगायचे काय तुझा मुलगा असा आहे, तुझा मुलगा तसा आहे, तसं सांगून ते आपले गप्प रडत बसायचे. काय तिला कोणता आसरा नव्हता. साहेब, पण तुम्ही जम्मू काश्मीरमध्ये 3 वर्ष सेवा केली, काय तो प्रसंग आता जम्मू काश्मीर आहे ना लोकांसमोर दिसत आहे. आता ही आपली मुलं दिसत आहेत जम्मू काश्मीर. तुम्ही जम्मू काश्मीरमध्ये 3 वर्ष तुम्ही लढत होता. 74चं युद्ध झालं, 71 झालं, 74-75 बांगलादेश मुक्ती होतं. त्या युद्धातल्या काय आठवणी आता नंतर जे आपला ना त्याच्यानंतर मग डॉक्टरने मला ते फिट केलं की तुम्ही लढाईमध्ये लढाईमध्ये शत्रूवर लढू शकत नाही, तरी पण तुमची जो परिस्थिती आहे तुम्हाला नोकरी करायची काय विचारलं डॉक्टरने. तर बोललं मला नोकरी करायचं, माझं कोणी कमवतं नाही. तर मला डॉक्टरने असं लिहिलं की हा 15 वर्षे नोकरी करू शकतो म्हणून, पण लाईट नोकरी केली. आता जम्मू काश्मीर राजौरी फौजमध्ये राहिलो, पण मी काय दुश्मनासमोर गोळी नाही, पण ऑफिस स्टाफमध्ये लोकांचं जेवण वगैरे बनवायचं नाही, बनवायला कुक असतो, पण राशन सप्लाय वगैरे असं सर्व कामं मी केली. 15 वर्षापर्यंत मी नोकरी केली. नंतर मी 15 वर्ष झाल्यानंतर माझी रिटायरमेंटची तारीख आली. रेकॉर्डवरून आलं की तुमची सर्व्हिस संपली, तुम्ही मग आम्हाला बेळगावला पाठवलं. बेळगाववर मग 15 वर्ष रिटायर होऊन मी गावी गेलो. गावी बी अशीच परिस्थिती. गावी बी अशी कोणी जावं हे करणार नाही. मग गावी गेलो. गावानंतर बोललं इथं बी का आपण डॉक्टर उपचार होणार नाही. मग मी मुंबईला आलो. मुंबईला माझी पाठची बहीण होती, तिच्याकडे राहिलो.
नंतर बोला आता आपल्याला नोकरी करणार, तेव्हा साहेब पेन्शन किती, 160 रुपये पेन्शन मिळाल, 1/3. तेव्हा पगार किती होते, बरोबर 1/3चा हिसाब मिळत होता. पेन्शन मला कॅज्युअलिटीचं काय मिळालं नाही आणि माझं 1/3 पेन्शन. मग आता 150 रुपये 160 रुपये म्हणजे काय करू शकतो. मग मी नोकरी करता सिव्हिलमध्ये प्रयत्न केलं, भरपूर एअर इंडिया बँकेमध्ये वगैरे केही केलं, तरी पण मला का तिथं काय मी वार कॅज्युअलिटी असल्यामुळे वार कॅज्युअलिटी अथॉरिटी होती, माझं सर्व अथॉरिटी होती की माणूस कॅज्युअलला फर्स्ट प्रायोरिटी देऊ. आता या बुकामध्ये सर्व लिहिलेलं आहे आमच्या डिचार्ज बुकमध्ये. तरी पण ते आमच्यातले रिटायरमेंट लोक असतात ना, हिला हा काय पुढे 8-8 तास उभा राहून दुखणं नाही करू शकत, म्हणून मला लाईट नोकरी दिली. आणि मला महिंद्रामध्ये चीफ सिक्युरिटी मामूनकर होता, त्याने मला बोलला या माणसाने लढाईमध्ये नोकरी केलेली आहे आणि त्याने दिल्लीपर्यंत प्रत्यक्ष पाहिली होती आमच्या मराठवाड्याच्या परेड. तो बोलला या माणसाला घेणं जरुरी आहे आणि मला तिथे मी महिंद्रामध्ये 27 वर्ष नोकरी केली. डायरेक्ट केशव आनंद महिंद्राच्या बंगल्यावरती पण लाईट ड्युटी केली, ऑपरेटर म्हणून ड्युटी केली. असं काय उभं राहून कुठे गेटवरती उभं राहून अशी ड्युटी नाही केली. असं करून मी 27 वर्षे महिंद्रामध्ये नोकरी केली आणि वयाच्या 60 वर्षामध्ये रिटायर झालो. नाही आमरे साहेब, भारतीय लष्कराशी लग्न करणाऱ्या मुली कमी आहे, दुर्मिळ आहे, पण सुनंदाताईंनी तुमच्याशी लग्न करून 50 वर्ष संसार केला. हा बघा, हा त्यांचा फोटो आहे. हा फोटो पाहिला ना की बघा, देशाच्या सीमेवर जाणारा लढणारा जवान आहे, त्याला कोण मुलगी देईल. पण सुनंदाताईंचं योगदान मोठं आहे. जरा तुम्ही तुमच्या पत्नीविषयी किंवा यांची माहिती जरा द्या, कारण हा बघा फोटो घ्या त्यांचा, जरा ही माहिती द्या आम्हाला. कारण का माहिती आहे, त्या टायमाला गावचे लोक आहे साहेब, मनाला आपल्या हृदयाला एक संवेदनशीलता आहे की एवढ्या मोठ्या म्हणजे मातेनी एवढ्या मोठ्या आपल्या जीवनातल्या धर्मपत्नीनी एक जी साथ सोबत दिली. खरंच स्त्री वर्गाला खरं सल्यूट आहे. म्हणजे आजही मिलिटरी पहिला आपला स्त्री वर्ग महिला वर्ग लढतोय, पण त्या काळात या महिला आमच्या सर्व पूजनीय मातांनी तुमच्या पाठीशी उभं राहून जे तुम्हाला भरपूर मला साहेब ताकद दिली. सांगा जरा मला असं मी लग्न 1974 मध्ये झालं. लग्न कुठे झालं ते? गावाला झालं. गावात ज्यावेळेला तुम्हाला तेव्हा मी सांगू, तुमचं माझी मोठी बहीण आहे ना, त्या बहिणीच्या मिस्टरनी माझं लग्न जमवलं. तेव्हा मी आता सुट्टी 2 महिन्याची किंवा पावसाळ्यात यायचं, शेती आई करायची, थोडी पावसाळ्यात यायचो. मग आता मुली बघायला जायचं. मग आता मी मुली बघायला का मिलिटरीवाला असून किती आता एवढं हे करणार. मग पावसाचं तिथं सुट्टी घ्यायचो. इथं महिंद्रामध्ये सुट्टी द्यायचं. आम्ही टेम्पररी 4 वर्ष इथं महिंद्रामध्ये काढली. नंतर मी जायचो गावाला, तेव्हा ते माझ्या मेवण्याने जर लग्न ठरवलं. असे काय तर गावचे लोक कसे असतात, थोडे याच्यामध्ये असतात. ठरवलं की माझ्या सासू सासऱ्याने बी विचारलं नाही तुम्ही कुठे आहे, मिलिटरी मेन आहे ना, ठीक आहे दिले असं करून. असं लग्न झालं. हे मी वार कॅज्युअलिटी झालेलं, बायकोला मी आखरी एक मुलगा होईपर्यंत मी होईपर्यंत सांगितलं नाही आणि ही जखम बी दाखवली नाही कधी. तिला हे काही माहितीच नव्हतं की असं. पण नंतर आंघोळ वगैरे करताना ते पाहिलं तेव्हा ती बोलली तुम्ही आम्हाला फसवलं. अशी परिस्थितीमध्ये नाही. पण ते सासू सासऱ्याला गावठी तुमचं पराक्रम, तुमचं शौर्य कसं असतं की ते तुम्ही पण दाखवावं तर साहेब बरोबर दाखवलं असतं तर मला मुलगी नसती मिळाली. नाही, आपले भारतीय सैनिक कधी आपले भारतीय सैनिक कधी शो करत नाही. आम्ही बी साहेब केलंच नाही. आज बघा की मला एक सांगायचं होतं की तुमची जी शौर्य गाताना ऐकताना तुमचे जे तुम्हाला जे काय म्हणतात ना की शौर्य स्टार, एक लढाई स्टार, अशी पदकं कशी कधी तुम्हाला मिळालेली आहे. म्हणजे भारत देशाला काय म्हणतात ना की 25 वर्ष झालं, म्हणजे रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव किंवा अमृत महोत्सव असे कुठे तुम्हाला पदकं दिली आहेत का? त्याच्यामध्ये साहेब ती याच्यावरती पाहते, मिडलवरती पाहते, मिडल आहेत त्याच्यावरती आहेत. आम्हाला जसे लढाईमध्ये भाग घेतला जम्मू काश्मीर, तसं JNKच्या अलग मी 9 वर्ष 25 वर्ष त्या मिडल आहेत. ते बघा फोटोला आहेत बघा, त्या मिडल आहेत त्या ते आपल्याला. आणि ह्याच्यामध्ये एंट्री असते सर्व, जेवढं आम्ही भरती झाल्यापासून किती कुठे काय किती काय दुश्मन मारले, किती कुठल्या एरियात नोकरी केली, या पुस्तकात सर्व असतात. साहेबांच्या सर्व्हिस बुकमध्ये विजय पदक म्हणजे स्टार युद्धामध्ये सफेद स्टार म्हणजे 25 वर्ष पूर्ण झाली भारतीय स्वातंत्र्य म्हणजे देशाला. हा तो त्यानंतर आपल्या भारताला 25 वर्ष, त्यावेळेला तुम्हाला जे
जे पहिलं मेडल कधी मिळालं? पहिलं मेडल हे 9 वर्षाचं मिळालं. 9 वर्ष सर्व्हिस झाल्यानंतर मिळालं. त्याच्यानंतर 25 वर्षाचं मिळालं. पण तुम्ही जो 31 डिसेंबर 71 हां, तर ते 17 जानेवारी 72ला तुम्ही तो भाग आहे. हां. पण ज्या 17 दिवसातला काय अनुभव तुमचा आर्मीतला? 17 वर्षामध्ये सांगितलं साहेब, हेच सांगितलं ना जे की जे वारमध्ये येला 71मध्येच्या जे आर्मीमध्ये हे झालं तेव्हा अशी लोक कॅज्युअलिटी झाली की पब्लिक बी तेवढंच मेलं आणि आमचे आर्मीवाले आमचे जोडीवाले मुत्रे हवालदार वगैरे सर्व होते ते बी वारले. कंपनी कमांडर ऑफिसर असतो, आमच्या ग्रुपमध्ये सुभेदार असतो, ते बी गेले. नंतर आमच्याशी एका 120ची कंपनी असते ते आम्ही 7 लोक राहिलो. शेवटी एवढ्या लोकांची डेड बॉडी पाठीमागं पोचवायचे आपले जे जीवन असतात त्यांची जबाबदार असते. सोडून जायचं नसतं. सोडून गेलं तर आम्हाला अरेस्ट करणं, आम्हाला ते कारण मागे ट्रूप्स असतं आपल्या पाठीमध्ये. जरी आम्ही पुढे लढलो तरी मागे ट्रूप्स असतं त्यांचं. तर त्याच्यामध्ये आम्हाला एक बिल्ला द्यायचे नंबरचा आणि गाळ्यात एक त्या वारला की जीवन आहे ते त्या वारला समजा तर त्याचा तो बिल्ला ते काढून घेण्याने रेकॉर्डला कळवणार. असं काय आमचं प्रूफ नव्हतं त्या टायमाला. असे त्या टायमाला कळवायचे. त्याच्यामध्ये जो जिवंत आहे त्याचा बिल्ला त्यांच्याजवळ ठेवणार आणि असे करून ते रेकॉर्डला पाठव. मग रेकॉर्ड आपल्या घरी पाठवणार की असं हा माणूस शहीद झाला की हा माणूस कॅज्युअलिटी झाला. ते रेकॉर्ड सुरू कर, ते सर्व रेकॉर्ड करतं काम. आता 31 मे 1984 साली तुम्ही सेवानिवृत्त झालात. होय, तेव्हा मग सेवानिवृत्त झालं म्हणतो काय तिकडे बेळगाववरून मी झालो, लग्न करून आलो, काही दिवस बेळगावला राहिलो. नंतर डॉक्टर बोलला तुम्ही फील्डमध्ये जाऊ शकता म्हणून मी जम्मू काश्मीरमध्ये राहिलो. हे खुलना याच्यावरती सर्व याचं राशन हे देणं मग कागद कार्य करायचं किंवा ऑफिसमध्ये क्लार्क वगैरे असतात त्यांच्या हाताशी कामं करायची अशी की मी काय जास्त शिकले नव्हतो. 10वी पास केली होती नंतर आम्ही. पण एवढं शिकलेले क्लार्क वगैरे ते भरती असतात त्यांच्या हाताखाली कामं करायची. त्यांचं ऑफिसर असते त्याच्या मनमार्जीने मग आम्हाला वरती पोस्टावरती बी नेलं. कारण ऑफिसर माणसाचा अनुभव घेतो हा माणूस काय कोणते आहे की असे ही केली नाही मी सर्व्हिसमध्ये म्हणून अजूनपर्यंत जिवंत आहे. हेराफेरी केली नाही किंवा कुठल्या गोष्टीची लालच केली नाही. आणि आमच्यामध्ये लालच करून जे ऑफिसर गेले ते जागच्या जागेवर खल्लास झाले. असे बी लढाईमध्ये झाले, ऑफिसर बी गेले. आपल्या पूजनीय माताजी शांताई त्या कधी गेल्या देवाघरी? ते आता मी माझे 85 वर्षांनी येईल. मी इथं मुंबईलाच होतो तेव्हाच गेले. त्यांच्या सेवेला तुम्ही इकडे मुंबईत गेलात की गावी गेलात? काय तिथे इथंच केलं, मुंबईलाच केलं. आणि तुमच्या आयुष्यात जी साथ दिली तुमच्या धर्मपत्नींनी सुनंदाताई 50 वर्ष तुमच्या संसारात होत्या. संसार वेल त्यांनी वाढवली, लेकी वाढवल्या, मुलं वाढवले. म्हणजे हे सगळं झाल्यानंतर त्यांना असं देवाने कधी बोलून घेतलं? त्याने देवाने सांगतो का अशी तिला बी काय संधिवाताचा त्रास होता. ही माझी मोठी मुलगी, ही तिची मुलगी आयुष्यातील चार्जर. त्यांच्या आयुष्याचा चार्जर म्हटला की त्यांच्या लेकी बाळी, त्यांची लेक, त्यांच्या खूप जवळ त्यांची काळजी घेणारी सुषमाताई लाड. आणि आज त्या आपला आयुष्याच्या दुपारी आयुष्याच्या उभ्या उन्हात आपल्या आजोबांची मुलाखत पाहत असताना तर आजोबाबद्दल तर तुमचं काय हे आहे, मी ओढ आणि प्रेम, माया, जिव्हाळा त्याबद्दल सांगा. त्यांच्याबद्दल तर खूपच प्रेम आहे. भारतीय सैन्यात काम करताना त्यांनी 42 वर्ष जवळ सैन्यात आणि महिंद्रामध्ये 42 वर्ष नोकरी केली. त्यामुळे त्यांचं आयुष्य एकदम संघर्षमय राहिलेलं आहे. आणि ज्या वेळात आपल्या पत्नीची गरज असते त्या वेळात वयात 2012 साली माझ्या आईचं थोड्याशा आजाराने निधन झालं. त्यामुळे ते एकटे पडले होते. त्या प्रसंगात ते खूप कोलमडून गेले होते. मी आणि माझ्या 2 बहिणी आम्ही त्यांना साथ दिली. थोडे दिवस ते गावी राहिले, त्यांना थोडं गावी बरं वाटलं. नंतर मग आम्ही आता त्यांना इथे आमच्या जवळच ते राहतात. मी पण एक शिक्षिका आहे. मला जेवढं शक्य होईल तेवढं मी त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करते आणि आम्ही त्यांना आधार देण्याचा, त्यांचं आयुष्य आनंदी कसं राहील याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. माझे मिस्टर, माझी मुलगी. शिक्षिका सुषमाताई लाड आपल्या पित्याच्या सेवा करताना की त्यांचे पितृत्व म्हटलं ना की आधारवड आहे. आधारवड म्हटलं सावली देणारं.
मायेची सावली. आता तुम्ही पाहिलं अनेकांना मुलं बाळं आहे, अनेकांचा संसार आहे, पण त्यांच्या जवळ कोण आहे? जे जवळ आहे, मनात आहे, हृदयात आहे, ही अशी नाती आहे. आज जर पाहिलं की या नात्याला खरोखर एक विशेष महत्त्व आहे. आजच्या काळामध्ये भारतीय सैन्यात ज्यांनी देशासाठी वेळ प्रसंग पडला आपले प्राणार्पण करण्याची तयारी केली, आपले अवयव देशासाठी अर्पण करणारा असा शूर जवान आज त्यांच्या उतरत्या आयुष्यामध्ये त्यांना मायेचा आधार देणारे, मायेचा जिव्हाळा, त्यांची जपणूक करणारे, त्यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेणारी त्यांची जी लेख आज मला NL कॉम्प्लेक्सच्या आणि छत्रपती दहिसरच्या पूर्वेकडे आज मला पाहताना अभिमान वाटतो आहे. आज आपण म्हणतो ना की आपली लेख म्हणजे तुम्ही पती जशी आपल्या घरामधला म्हणजेच माहेरी जसा नंदादीप तेवत ठेवते, तशी आपली लेख सासरीसुद्धा एक तिथेही एक प्रज्वलित ज्योत, एका अंधाराला उजेड देणारी अशी मातृतुल्य ममता व्यक्तिमत्व त्यांची नात सगळे ही मुलाखत पाहत असताना आमच्या पॉडकास्टवर की आज डोळे भरून आलेले की आज अशांना ज्येष्ठांना ज्यांची काळजी घेणारी लोक आहेत. बंधूंनो, हे उदाहरण शिका. का शिका? वृद्धाश्रम बंद करा, वृद्धाश्रमात नकारे आपल्या आईवडिलांना टाकू. हे उदाहरण पाहिलं आणि आज या पॉडकास्टमध्ये जे भारतीय जवान ज्यांनी देशासाठी लढले, कृष्णा जयराम आमरे यांची पूर्ण काळजी घेणारं कुटुंब आज त्यांच्या स्वतःच्या घरामध्ये इथे सगळं जे राहत आहे, हे आजच्या पिढीला एक आमचा एक संदेश आहे. तुम्ही म्हातारे व्हाल, परंतु त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळ ही तुमच्या सुखात, तुमच्या सहवासात घालवा. आणि खरं आजचा पॉडकास्ट पाहताना हा आमचा सगळ्या ठिकाणी प्रसारित करा. आम्ही ज्यांना आयुष्यभर आमच्या दहिसरमध्ये एक आत्ता तरी त्यांना एक पूजनीय मानतो, कृष्णा जयराम आमरे, सहलीमध्ये ज्येष्ठ नागरिक कट्ट्यात ते सगळं आमचं पूजनीय आदरणीय स्थान आहे. पण त्या आदरणीय स्थानाला एक मायेचा आधार आणि आपली माणसं, जिव्हाळ्याची माणसं आज त्यांना आपल्या स्वतःच्या हक्काच्या घरात राहताना वृद्धाश्रमाची गरज नाही. उठा उठा राष्ट्रवीर हो, या देशासाठी आपल्याला एक परिवर्तन करायचं आहे. अशी ज्येष्ठ मायेची माणसं जपायची आहे. असा वृक्ष कोलमडू देऊ नका, तो तुम्हाला आयुष्याच्या उभ्या उन्हात मायेची सावली देतोय. आपण वड सावित्रीला वडाची पूजा करतो, तसं आम्रवृक्षाची पानं 30 आपण त्याच्या डाळ्या मंगल कार्याला अर्पण करतो. आणि आताच्या चालू परिस्थितीत प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी साहेबांनी जे आपल्या भारताला स्वतंत्र करण्याकरता किंवा पाकिस्तानला धडा शिकवण्याकरता जो विडा उचलला आहे तो खराच याचा आहे. आणखी त्यांचे जे योगदान आहे ते खरोखरच खरं आहे. कारण पाकिस्तान हे असं राष्ट्र आहे की ते केव्हा बी बैमान होऊ शकतो आणि केव्हा बी आपल्याला हे देऊ शकतो असं जर कारण या तिन्ही लढाईमध्ये पाकिस्तानने प्रत्येक वेळेला माघार न घेता आपल्या देशाने माघार घेऊन त्याला योगदान दिलेलं आहे. त्याच्याबद्दल आम्हाला पुष्कळ अभिमानाने नरेंद्र मोदी साहेबांनी केले काम ते सर्वात चांगले केले काम आहे आणि असंच त्यांना पुढे योगदान मिळावं असं आमची इच्छा आहे. तुम्ही लहान तोंडी मोठा घास, आणि मी बोलतो तुमचा कुठं क्रॉस नाही, पण आजच्या भारतीय लष्करामध्ये जे आपल्या मुलींचं प्रमाण आहे, आज तुम्ही जर पाहिलं की आज सिंदूर जे मिशन आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर देशाचे पंतप्रधान आणि उजवीकडे डावीकडे 2 तरुण मुली, एक आहे आपली कुरेशी आहे, दुसरी एक सिंग. हे जे चेहरे आहेत, हा चेहरा अख्ख्या जगाला दिला साहेब. बरोबर आहे. आणि आज तुम्ही तुमच्या काळामध्ये भारतीय लष्करामध्ये महिला नव्हत्या. बरोबर. पण त्या महिला ह्या आपले नरेंद्र मोदीजींनी आज मोठ्या प्रमाणात महिलांना आणून आज त्या महिला वायुदलात आहे, भूदलात आहे, जलदलात, आणि आज ती आपली आभूषण आहेत. खरोखर स्त्री शक्ती ही नेहमी पुढे असते.
आणि स्त्री शक्तीचा नेहमी विजय असतो. पण आज पाहिलं म्हणजे आजोबांना सांभाळायला नात आहे, मुलगी आहे, तसं देशाला सांभाळायला हो अनेक नाती, अनेक तरुणी आज देशासाठी भारतीय लष्करामध्ये आज मानाने उभ्या राहून पाकिस्तानला पाणी पाजत आहे आणि पाकिस्तान दाखवत आहे हम भी कुछ कम नाही. म्हणजे हे खरं आजचा ह्या पॉडकास्टमध्ये पाहिलं आम्ही की आंबरे साहेब आज तुम्ही ह्या आज आम्हाला मुलाखत देताना की आजचं हे महिलांचं चित्र आर्मीमध्ये आहे, त्यामध्ये खूप IT इंजिनियर आहे, खूप असे शिकल्या. तुम्हाला महिला ज्या मिलिटरीमध्ये आल्या त्यांच्याबद्दल काय वाटतं? महिलांना भरपूर योगदान आहे आणि महिला आजकाल कुठल्याही गोष्टीला आवडीने किंवा याने कामं करतात. तसं पुरुष माणूस तेवढे हे करत नाही. त्याच्यामुळे पुरुष आजकाल मागे पडत चालले आहे. परंतु महिला पुष्कळ त्याच्यामध्ये ते घेतात, इंटरेस्ट घेतात आणि त्या गोष्टी त्याला आवड आहे. आपण असं करूया, महिला आणि पुरुष समा दृष्टीने पाहूया आणि दोन्ही युवाशक्ती एकत्र आल्या अजून देश बळकट होईल. आणि नरेंद्र मोदींसारखा ज्येष्ठ तुमच्या वयापेक्षा मोठे आजही रात्रभर भारतीय लष्कराच्या पाठीशी उभे राहून पाकिस्तानला आणि अख्ख्या जगाला सांगताय हम भी कुछ कम नाही. खरं नरेंद्र मोदीजींना, आमच्या दीपक ठाकूर प्रेसिडेंटतर्फे, अमित शहाजींना आणि सगळ्यांना मानाचा मुद्रा. आज आमच्या पॉडकास्टमधली ही मुलाखत ही आम्ही दीपक ठाकूर प्रेसिडेंटच्या वतीनं आम्ही तुम्हाला हा विचार घेऊन दिली आहे. नमस्कार, दत्ताराम पुंजाजी घुगे. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. अशीच माणसं, जिवाळ्याची माणसं. नमस्कार. जय हिंद. भारत माते की जय. जय हिंद. जय हिंद. नमस्कार. हॅलो, हां नमस्कार. मी ज्येष्ठ नागरिक आत्ता उपस्थितीमध्ये आपल्या मंडळाचा ज्येष्ठ नागरिक आहे आणि माजी सैनिक आहे. सन 1971 आज 50 वर्ष झाली. 50 वर्ष म्हणजे आता त्यांनी सांगितलं की अशी परिस्थिती, पण आता ती परिस्थिती लढाईमध्ये नाही आहे. सर्व सुधारणा झाले आणि सर्व आजकालच्या परिस्थितीमध्ये जसे जर आपले नागरिक सहयोग करतात तसे जर आता लढाई चालते. आणि आता 1 हप्त्यापासून बघतोय किती लोक हे झाले. काय ते पाकिस्तान आपल्याला काही सांगत नाही आणि आपले लोक काही पाकिस्तान येत नाही. कारण काय एकमेकाच्या दुश्मनीमुळे असं चाललं आहे. आणि असं आतंकवादी जे चालू आहे त्या आज लढाईमध्ये किती वर्ष झाली. 65ची लढाई झाली, पाकिस्तानची झाली. 71ची लढाई झाली, पाकिस्तान झाली. कारगिलची लढाई झाली, पाकिस्तानची झाली. ह्या लढाई सर्व पाकिस्तानची आपल्याच होतं. बाकी 62मध्ये चायनाची झाली लढाई. त्या लढाईमध्ये कामी नव्हते. आम्ही 71च्या लढाईमध्ये भाग घेतलेला होता. त्याच्यामध्ये सन 1971च्या लढाईमध्ये 14 दिवस लढाई केल्यानंतर मी कॅज्युअल्टी झालो. त्या टायमाला अशी परिस्थिती होती की कोणाला हे करत नव्हतं, मदत करत नव्हतं. स्वतःचा जीव वाचवून दुश्मनाला बरबाद करायची अशी परिस्थिती होती. त्या टायमाला कोणी ऑफिसर असू दे, जवान असो, तरी त्याला स्वतःचा जीव वाचून स्वतःचं रक्षण करून दुश्मनाला बरबाद करण्याची त्यांची भूमिका असते. म्हणून आपल्याला सरकार ज्यावेळेस भरती करतो, 1 वर्षाची ट्रेनिंग देतो, ट्रेनिंगमध्ये सर्व माहिती देतात. आपल्या राष्ट्राच्या झेंड्याखाली, स्वतःच्या जन्मभूमीच्या ह्याच्याखाली शपथ घेऊन आपल्याला शिपाई बनवतात. शिपाई बनवल्यानंतर जे आपण राष्ट्राकरता काम केलं पाहिजे ते करावंच लागतं. त्याच्यामध्ये काही माघार घेऊन चालत नाही. जर तुम्ही काम नाही केलं, समजा पळून आला, तर तुम्हाला आपल्या पाठीमागे विस्तृप असतात. ते आपल्याला काहीच करणार, शूट करणार, आपल्याला संपवणार. म्हणून जो लढाईमध्ये भाग घेतो आणि त्याला घ्यावाच लागतो. बिना लढाई घेतलेल्याशिवाय शिपायाला काही हे नाही, मार्ग नाही. आणि न केल्यामुळे तो वापस येऊ शकत नाही. जो लढाईमध्ये वाचला तो आपल्या स्वतःच्या कुटुंबाकरता वाचला आणि तो मेला तो राष्ट्राकरता मेला. अशी परिस्थिती लढाईमध्ये असते. आणि आता ती परिस्थिती नाही आहे. आता ही परिस्थिती अशी आहे. आतंकवादी आता आपले किती दिवस चालले. आपले लोक मेल्यानंतर किती लोकांचे पाकिस्तान आपलं नुकसान केलं, तरी आपला भारत काही त्याच्यावरती अंमलबजावणी करतच नाही. कारण आपले राष्ट्र सगळं इनेमध्ये आहे. इनोमध्ये असल्यामुळे त्याची प्रत्येक राष्ट्राचा अनुमती असल्याशिवाय पुढे कुठलीही कारवाई करू शकत नाही. जर केली तर त्याच्यावरती ऑब्झर्वेशन घेतलं जातं.
दुसरे राष्ट्र बी आपल्यापेक्षा बी जी बाबा दुसरी राष्ट्र आहेत ती कुठली राष्ट्र आहेत ते तुम्हाला तर माहितीच आहे. आपल्या हिंदुस्थानवरती एवढं दुसरी आहे, दुश्मनी आहे, तरी पण अजूनपर्यंत आपलं हिंदुस्थान कुठल्या गोष्टीला हार घेतलं नाही आणि अजूनपर्यंत लढतंय. आणि आता हे नुकसान झालंय तरी पण आता एवढे नुकसान होतं तरी पण आपले दाखवत नाही, आपलं तेच आपलं नुकसान करतायत. पण आपलं बी नुकसान करतात ना. रात्र लढाई म्हणजे काय, रात्रंदिवस लढाई असते असं काय नाही, त्याला आराम नसतो. रात्र दिवस आणि खास म्हणजे लढाई रात्रीचीच होते. रात्रीची का होते, कारण दिवसाचं जर दुश्मनाला आता हे फायटर आजकाल निघाले तर असे निघाले तर फायटर की तुम्हाला तुम्ही काय हरकत करतात ते सर्व माहिती पडते त्यांना. आणि अशी एअर मस्ती बसवल्या की त्याच्यामध्ये सर्व माहिती पडते. आता 2 लेडीजने कामगिरी केली तुम्ही तर बघताय रोज टी व्हीवरती का, ते सर्व त्यांना प्रत्यक्ष दिसतं. जे वरती फायटरवरून त्याला सर्व दिसतं काय चाललंय, काय कुठे आतंकवादी आहेत, कुठे काय आहेत, हे सर्व त्याला समजतं. असं समजायचं कोण असं करत नाही, कोणाला काय जीवनापोस असतो का, तरी पण त्याने तेवढं डेअरिंगमध्ये हे करून आणि आपल्या भारताचं नाव रोशन केलं त्यांनी. का लेडीज आजकाल पुढेच आहेत. आपण पुरुषापेक्षा लेडीज हल्लीच्या परिस्थितीत पुष्कळ कामगिरी चांगली करतात आणि आता ह्याच्या पुढे बी असेच होणार. कारण आपल्या भारतामध्ये जे आहे आपली दुश्मनी जास्त आहे. ही जेवढी राष्ट्र आहेत, चीन म्हणा, सर्व बाकीची राष्ट्र आहेत ती आपल्या पाकिस्तान काय एवढं मोठं राष्ट्र नाही. भारतापेक्षा एवढं आपलं महाराष्ट्र एवढंच राष्ट्र आहे. हिंदुस्थान स्वतंत्र बांगलादेश ज्या स्वतंत्र केलं त्या टायमाला प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधीने विडा उचलला की आपला बांगलादेश स्वतंत्र करून द्या. त्या आपली किती संधी केली. आम्ही त्या याच्यामध्ये आम्ही स्वतः सहभागी होतो. असे आम्ही एक मोठे उचललेत रात्रंदिवस. असेच एक कंपनी 120ची कंपनी असते त्या कंपनीमध्ये आम्ही 4-5 माणसं वाचलो आणि अशा ती परिस्थितीमध्ये वाचलो म्हणून तुमच्यासमोर पुढे उभा आहे. दात परिस्थिती आमची अशी होती की आम्ही मला दिसलो नसतो. आता ज्येष्ठ नागरिक म्हणून आम्ही इथं उभे आहे. अशी परिस्थिती हल्लीच्या परिस्थितीमध्ये असं आहे की हे जे वार किंवा हे आतंकवादी चाललंय ते कशा करता चाललंय की त्यांची आपली दुश्मनी म्हणून, कारण ते बी गव्हर्नमेंट त्यांचं बी लॉस आहे. त्याच्यामुळे आपलं हे करून सर्व त्यांना हे करायचं आहे.